कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा, विरोधी संघर्ष समितीकडून मोर्चाचं आयोजन। राजू शेट्टी आणि सतेज पाटील मोर्चात सहभागी, तर रक्त सांडू मात्र महामार्ग होऊ देणार नाही, आंदोलकांची भावना। ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस, मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। मारले गेलेल्यांचा महाजनांकडून शहीद असा उल्लेख। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम, पाठिंबा दिला तर मतदारांचा घात केल्यासारखं होईल। गीतेंचं स्पष्टीकरण, तर अनेक मतदारांचा माझ्या बाजूने कौल असाही दावा। संजय राऊत यांचं किरीट सोमय्या यांना पत्र, राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणी आवाज उठवण्याचं आवाहन। 15.15 लाख कोटींचा घोटाळा प्रकरणात लक्ष देण्याचं आवाहन। परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा पत्रात नावात उल्लेख। जोरदार मान्सूनसाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडणार। 12 ते 18 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर 19 ते 25 जून दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान। नाशिकमध्ये पावसामुळे पपई आणि डाळिंबाला फटका। वर्ध्यात घरावरील पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर, तर अमरावती शहरात वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळली। पंधरा जून पासून पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा, 2 दिवसात पालिका आयुक्त परिपत्रक काढणार। वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश काढले जाणार। महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 13% पाणीसाठा शिल्लक। भातसा तलावातील पाणीसाठा 88,888 दशलक्ष लिटरवर, मुंबई पालिकेची चिंता वाढली। मावळमधील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। सांडपाण्यामुळे वाढलेलं प्रदूषण आणि जलपर्णीची समस्या कायम। ठोस उपाययोजना न राबवल्यानं ग्रामस्थ आक्रमक। त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात सुमारे 300 पानी दोषारोपपत्र दाखल। दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक आणि काळा बाजार केल्याचा आरोप। शेळफाटा पनवेल रोडवर भीषण अग्नितांडव। वाहनांचे टायर असलेल्या गोदामाला भीषण आग। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। कार, दुचाकी आणि एसटीच्या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगळुरूमध्ये भीषण अपघात। साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधील लोकांवर काळाचा घाला। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या संख्येत मोठी कपात। वार्षिक अनुदानित गॅस सिलेंडर 9 वरून 4 वर। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा महाविक्रम। पंडित जवाहरलाल नेहरू यांना टाकलं मागे। पंडित नेहरूंचा सलग 4397 दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम पंतप्रधान मोदींनी तोडला। उद्या एनडीएच्या प्रमुख नेत्यांकडून मोदींचा सन्मान। प्रसिद्ध शिक्षक खान सर यांना न्यायालयाचा दिलासा। खान सरांच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती। पाटणा जिल्हा न्यायाधीशांची अटकेला स्थगिती। अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला धक्का। H-1B व्हिसा शुल्क वाढीचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय रद्द। सुमारे 96 लाख रुपये शुल्क वाढवण्याचा निर्णय रद्द, तर अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा।